आज मुंबईच्या दादर टिळक भवन या ठिकाणी काँग्रेसचा 141वा स्थापना दिन साजरा केला जातोय। मी सध्या दादर टिळक भवन या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय। तयारी पूर्ण झालेली आहे। सेवा दलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी गाणी गायला सुरुवात केलेली आहे आणि आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हाते या ठिकाणी ध्वजारोहण केलं जाईल। राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। काँग्रेसचे अनेक नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आज वंचित सोबत युतीची घोषणा होणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण वंचित बहुजन आघाडी सोबत नेमकी काय भूमिका असणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीला मुंबईमध्ये 62 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याचं बोललं जातं। तर काँग्रेस तब्बल 156 जागा लढण्याच्या तयारीमध्ये याची काही घोषणा या ठिकाणी होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की काँग्रेस पक्षाची जी स्थापना आहे ती 28 डिसेंबर 1885 रोजी झाली होती आणि पहिलं अधिवेशन मुंबईतील गोकुलदास तेजपाल संस्कृत कॉलेज इथे पार पडलं होतं। देशभरातील 72 प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला होता आणि काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणून व्योमेशचंद्र बॅनर्जी यांची निवड करण्यात आली होती। स्थापना दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि यावर्षी सुद्धा हे कार्यक्रम करण्यात आलेला आहे। अनेक राज्यांमध्ये रॅली, चर्चासत्र, परिसंवाद तसेच कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं जाते। सोशल मीडियावर सुद्धा काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते लोकशाही आणि संविधान रक्षणाचा संकल्प व्यक्त करताना हा दिन साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। काँग्रेस पक्षाच्या इतिहासातील संघर्ष, योगदान आणि लोकशाहीतील मूल्यांची जी आठवण आहे ती या दिनानिमित्त करून दिली जाते आणि जास्तीत जास्त लोकांना काँग्रेसच्या विचारधाराशी जोडण्याचा संकल्प सुद्धा केला जातो। त्यामुळे आज या व्यासपीठावरून नेते काय भाष्य करणारे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।